एका समाजाचा कल होता तो आम्हीही तो मान्य करतो. परंतु आता काम करत असताना तो सातारा असेल, सांगली आहे, आटपाडी झालं, सोलापूर, या सर्व भागातून आम्हाला सर्व बांधवांसाठी काम करण्याची संधी उलट ही आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने मिळाली आणि त्यातून आम्हाला एक 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 कोहिनूर हिरे मिळत गेले. आता त्यातला एक पहिला कोहिनूर हिरा म्हणजे आमचे जगताप साहेब, त्यांना आम्ही राज्यावरती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. समितीचं त्यांनी राज्यभर काम करायचं आहे आणि राज्याच्याही पलीकडे ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेला ते आमच्याबरोबरच असतील. तर मला सादरकरांची परवानगी पाहिजे तेव्हा आम्हाला अध्यक्ष देताय का? परवानगी आहे आपलं काय आज त्यांना बी आमचा सपोर्ट राहील काय ते पाहिजेत आम्हाला. आम्ही त्यासाठी तुमची परवानगी घेतली कारण ते तुमचे अध्यक्ष पहिल्यांदा आहेत. तुमची परवानगी आधी आवश्यक आहे नाही का? आणि जर परवानगी नसेल तर पुढे जाण्यात काही मजा नाही. म्हणून तुमची परवानगी आधी महत्वाची घेतली. तरी आज आपल्या किती तारीख होती? 25 तारीख 9/7 पासून चालू आहे तुमचा विषय. 9/7 पासून आपल्या साताऱ्यामध्ये जे काही प्रकार घडतोय, ज्या बेकायदेशीर कारवायाच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला आपण पाहिलं सर्वांनी आणि ह्या कारवाईमध्ये आपल्या 6 सराफांना मला वाटतं चौकशीसाठी बोलवण्यात आलं. त्या ज्यावेळेस त्यांना चौकशीसाठी बोलवलं त्यावेळेला मला वाटतं पहिले 3 दिवस हे तुमच्या संघ बेकायदेशीरच कारवाईच्या संदर्भामध्येच काम झालं होतं. कुठल्याही प्रकारचं कायदेशीर तुम्हाला त्या प्रकरणाची माहिती नव्हती. पण ज्या वेळेला समितीकडे ह्याचा अर्ज आला, मला वाटतं आपल्या जिल्हाध्यक्षांनी दीक्षित साहेबांनी आणि जगताप साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी समितीच्या निदर्शनात आणून दिल्या. त्यावेळेला आपण संबंधित अधिकाऱ्यांना भेटून ज्यावेळेला आपण त्यांना निवेदनं दिली आणि निवेदन दिल्याच्या नंतर आणि आपल्या सराफांची बाजू आपण त्यांना कागदोपत्री मांडल्याच्या नंतर आपण SOPचं पालन करून आपली कारवाई करावी हा आग्रह ज्यावेळेस आपण धरला तर त्यावेळेला तिथून पुढं मला वाटतं ते प्रोडक्टिव्ह कामाला त्यांनी सुरुवात केली आणि मग आपल्याला नोटीस यायला लागल्या. बरोबर आहे. पण ह्या नोटीसला आपण उत्तर देत असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना आपण कायदेशीर मार्गानेच त्यांना आपण तपासाला सहकार्य केलेलं आहे आणि अगदी 7 का 8 दिवस मला वाटतं आपली लोक रोज सकाळी जायचे आणि संध्याकाळी 10-11ला घरी यायची. अगदी हॅरेसमेंट, सगळे अपमान सगळा सहन केला. त्यांनी जी साथ दिली त्या 6 सराफाची आणि ज्या सराफा आपले जे सगळे बंधू आहेत, सर्व आपले समितीचे कार्यकर्ते, आपली ह्याचे असोसिएशनचे कार्यकर्ते, ह्या लोकांनी जो त्यांना सपोर्ट दिला ह्यांचं आणि त्या 6 सराफांचं समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. कारण याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीने आपल्याला कायदेशीर मार्गाने जावं लागेल. कारण अजून आपण बऱ्याच वर्षापासून बघतो की आता आमचे गणेशजी मगाशी म्हणले की 317 हा आपल्यासाठी संरक्षणार्थ कायदा आहे. संरक्षणासाठी बनवलेला नाही तर तो इंग्रजांच्या काळापासूनचा कायदा आहे. तो कायदा 1860ला पारित झालेला आहे. तो कायदा आहे त्याच्यामध्ये 1860 पासूनचा तो कायदा आहे. त्याच्यामध्ये भारत स्वतंत्र झाला, सर्व बदल झाले, पण ती जी प्रवृत्ती आहे ती मात्र आज बी अधिकाऱ्यांमध्ये ती दिसते आणि ती खास करून सातारामध्ये मी ती जास्त प्रमाणात पाहायला मिळाली की त्यांची जी प्रवृत्ती इंग्रजांच्या काळातली सारखी ती अजून तशीच आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये बदल घडवायचा आहे. आपलं मग आता बदल घडवायचा म्हणून आपण सिस्टमला तर आपण विरोध करतोय, कायदेशीर मार्गाने आपण त्यांनी चालावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्यांच्यामध्ये बदल घडवण्याच्या पेक्षा पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये बदल घडवणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज आपण बघतो की कारवाई ज्यावेळेला होती त्यावेळेला आपली लोक काय करतात, राजकीय आधार घ्यायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आता राजकीय ओळख असते इथपर्यंत मान्य आहे. परंतु ज्यावेळेला न्यायप्रविष्ट विषय, ह्या न्यायप्रविष्ट विषयामध्ये कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याला आपल्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. कारण तो कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या विषयाला जर आपण कायद्याच्याच मार्गाने उत्तर दिलं तर काय होतं ह्याचं उदाहरण मला वाटतं आपल्या सातारमध्ये घाडगे साहेबांच्या स्वरूपाने सगळ्यांनी पाहिलं आहे. आता त्यांची भेट ज्यावेळेस चालू होती त्यावेळेला आपल्या रणरागिणी असणाऱ्या त्यांच्या मिसेस म्हणजे आपल्या ताई यांनी जी काय त्यांना सपोर्ट केला, जो समितीचा सपोर्ट घेऊन आपल्या ह्या लढाईमध्ये त्यांनी जी भूमिका निभावली ह्या भूमिकेसाठी मला वाटतं त्यांचं पहिल्यांदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अशाच पद्धतीने ज्या वेळेला एखाद्या आपल्या सराफ बांधवावरती अन्याय होतो त्यावेळेला त्या बांधवाला समितीच्या आधी तर त्याला सपोर्ट कोणी करणार आहे तर ती घरातली फॅमिली करणार. ज्या वेळेला अशा काही फॅमिली उभं राहतील, अशा महिला आपल्या ह्या लढाईमध्ये उभं राहतील त्यावेळेस ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याला आतमध्ये असताना सुद्धा अगदी तो ताकदीने उभा राहू शकतो. कारण जर घरातला माणूस सपोर्टला आहे तर निश्चितच पुढचा माणूस आपला माणूस त्याच्यामध्ये सफर होताना वाचेल. आणि हे जे काही कायदेशीर कारवाई आहे त्याला आपण समिती म्हणून आपण सर्वजण सगळीजण आपली लोक त्यात साथ देत आहेत.
वेळोवेळी आपण मार्गदर्शनही करतोय. अगदी ह्या फाईट आपण सुप्रीम कोर्टापर्यंत चालू, पण ह्यासाठी आपल्याला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे. हे मला वाटतं आपल्या सातारमध्ये दुसरी तिसरी मिटिंग घेतली. ह्याच्या आधी आपण सर्वांची घेतली, आज आपली कार्यकारिणीची आहे. पण ह्याच्या जे काही घडायला पाहिजे ते घडताना दिसतंय. म्हणजे जे समितीचा जो समजा हेतू आहे की आपला माणूस न्यायालयीन मार्गामध्ये यावा, त्यांनी कायदेशीर मार्गामध्ये येऊन ह्या सर्व गोष्टींना फाईट द्यावी, ह्यासाठी आपण आपल्या लोकांना जास्तीत जास्त कसं तयार करता येईल ह्याचा प्रयत्न करतो. त्याचं सगळ्यात जास्त मला वाटतं उदाहरण म्हणा किंवा त्याचा जास्त इफेक्ट हा सातारमध्ये चांगल्या पद्धतीने जाणवलं. आज एवढी मला वाटतं जिल्हा का तुमच्या विरोध आपल्या सराफांच्या विरोध होता प्रशासनाचा. ह्या अधिकाऱ्यांना मला वाटतं की 3.5 किलो रिकव्हरी पाहिजे का, 3.5 किलो रिकव्हरी करण्याच्या हेतूने आपल्या 6 लोकांना उचललं, 6 लोकांवरची कारवाई, खोटी कारवाईच म्हणू त्याला, कारण त्याच्यात अजून सिद्ध काहीच नाही. आणि त्यांनी बरेचसे आरोप आपल्या समितीवरती बी केलेले. तर तो आपला हा विषय नाही, आपण त्याच्यामध्ये जाहीर खुलासा देऊ, तो भाग वेगळा. परंतु आपल्या सगळ्या लोकांनी बघितलं की ह्या 6 लोकांना ज्या वेळेला बोलवण्यात आलं त्यावेळेला तुम्हाला अजून तरी एफआयआरची कॉपी माहिती आहे का? खाडके साहेब तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावरती ज्या गोष्टीचा आरोप झाला त्या आरोपाची कागदपत्र तुम्हाला मिळाली का? नाही ना असं त्यांनी काही म्हणजे इतक्या तकलादी पद्धतीने ही सगळं ह्या लोकांचं धाडस होते की आपल्या माणसाकडे यायचं, त्याला रिकव्हरी कशाची आहे, त्याच्यावर गुन्हा काय आहे, त्याला काही एक माहिती द्यायची आणि त्याला फक्त एवढंच सांगायचं की तुझ्याकडे एवढी रिकव्हरी येत आहे, मग ती कशाची आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. पण आता तो बदल सुद्धा समितीमुळं घडताना दिसतोय. बऱ्याच ठिकाणी आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की डिपार्टमेंट येताना आता पहिल्यांदा समजपत्र घेऊन येते अध्यक्ष आणि समजपत्र आपल्या सराफाला देते. म्हणजे हा बदल होतोय, परिवर्तन होत चाललंय. आपणही ते स्वीकारूया आणि त्या ज्या वेळेला आपल्याकडे समजपत्र येतं तर त्यावेळेला आपल्यामधून जर काही गुन्हा घडलेला असेल, म्हणजे अनवधनाने झालेली चूक ही सुद्धा आपण मान्य करून त्याच्यावरती त्याला कायदेशीर मार्गाने त्याच्यामधून मार्ग काढणं ही आपली जबाबदारी, त्याला टाळणं ही आपली जबाबदारी नाही. आणि समिती कधीही कुणी चोरीचं सोनं घेणाऱ्यांना कधीही आपण पाठीशी घालणार नाही. ज्याच्यावरती अन्याय होतोय कारवाईच्या माध्यमातून, ज्याच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न होतोय किंवा जी बेकायदेशीर वसुली होती त्याच्या विरोधात समिती 100% ताकदीने काम करेल, म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमधून. परंतु जर ह्याच्यामध्ये सराफाने जर चुकून असा काही प्रयत्न केला किंवा चोरीचं सोनं घ्यायचं, आपल्या समितीला माहिती देताना चुकीची द्यायची, असा काही प्रकार जर झाला तर त्याच्यावर कारवाईची जबाबदारी पण समितीचीच आहे. मग आपण जर अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही जातोय तर आम्ही सराफाच्या विरोधात जायला मागे पुढं पाहणार नाही. हे अगदी सत्य आहे. कारण विषय मला वाटतं आपल्या सातारचाच झाला, तालुका कुठलं पोलीस सातारा दाभोळकर दिवशी एका सराफाने अशाच पद्धतीने आपल्या मला वाटतं नगरकर होते त्यावेळेला, नगरकरांना बरोबर घेऊन त्यांना आधी सांगितलं की बाबा माझा ह्याच्याशी काही संबंध नाही आणि दुसऱ्या दिवशी सांगतात की मी उभा राहतो तुम्ही लढा. याचा अर्थ काय झाला? ते जाणीवपूर्वक तुम्हाला तो व्यवहार केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जाणीवपूर्वक तो व्यवहार केला आणि तुम्ही समितीकडे आहात. तर ठीक आहे, समिती तुम्हाला सहानुभूतीने आपण आपल्या लोकांनी त्यांची माहिती घेतली, त्यांना आधार दिला. तर ज्यावेळेस सत्यता बाहेर आली तर त्यावेळेला त्याच्यावर तक्रार करायचं काम पण आपणच केलं. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला बोलत आपल्या दीक्षित साहेबांनी त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून. ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. म्हणजे आपण काही कोणाला चुकीच्या माणसाला ह्याच्यामध्ये सहकार्य करणं हा आपला हेतू नाही. आता आपले शिंदे साहेब आहेत, पण आता म्हणजे आपण बऱ्याच वर्षापासून मला वाटतं 1 वर्षापासून मी सर्वांना सांगतो की तुम्ही मोड घेत असताना बिलं करा, त्याची पावती असो नसो आपली खरेदीचं बिल करणं आपलं कर्तव्य. हे करत असताना आपण त्या पावतीचा काय फायदा होतो हा शिंदे साहेबांनी मला वाटतं आपल्या अगदी अनुभवला, बरोबर ना शिंदे साहेब? तर त्या पावतीच्या माध्यमातून जो व्यवहार झाला त्याची रिकव्हरी त्यांनी दिलेली नाही. पण पुढं जाऊन ज्यावेळेला तपास त्यांच्या बाबतीतला झाला, तपास त्यांच्या बाबतीतला ज्यावेळेस पुढं गेला, अध्यक्ष साहेब त्यांचे रेकॉर्ड वगैरे अजून पुढचे आले, म्हणजे त्यांचे कनेक्टिव्हिटी आहे हे त्यातनं सिद्ध झालं. तर त्याच्याही जे काय त्यांचा व्यवहार झाला त्याचीही रिकव्हरी असते, लिगली पद्धतीने देऊन लिगली दिली ना, त्याचाही पंचनामा त्यांच्याकडे आहे. आपले देवकर साहेब होते, त्यांच्याही बाबतीत आपण तुमचाही व्यवहार झालेला जेवढा झालाय तेवढाच त्याची रिकव्हरी त्यांना कागदोपत्री दिली. तर ह्याच्यामध्ये समितीचा किंवा कुणाचा ह्याच्यामध्ये सेटलमेंटचा रोल बिलकुल नाही. म्हणजे सेटलमेंटच्या आणि भ्रष्टाचाराच्या आपण 100% विरोधात आहोत. आणि हे आपल्या कामातून पण ते आपल्याला येत्या काळात सिद्ध करावं लागतं. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो काम करत असताना आपली लोक आपल्यालाच काही वेळेला खोटं बोलताना दिसतात. बऱ्याच ठिकाणी त्या बी घटना आम्ही बघतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्यांच्या विरोधात जावं लागेल. कारण आपण कायदेशीर मार्गाने बेकायदेशीर जी होणारी आपली लूट आहे त्याच्या विरोधात आपण काम करतो.
आपला उद्देश हा नाहीये की एखाद्याने चोरीचं सोनं घेतलंय आणि त्याच्यासाठी आपण पळावं, ते बिलकुल होणार नाही. तर त्याची काळजी मला वाटतं आपल्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी कायम घेतली पाहिजे. आता एखाद्या बांधवाच्या संदर्भात पोलीस आला तर तुमची वैयक्तिक हे दावे फक्त पहिल्यांदा बाजूला ठेवा की बाबा तो घेतच असेल, तुम्ही त्याचे कुठले अंदाज बांधू नका. पहिल्यांदा त्याच्यापर्यंत पोहोचा. ज्यावेळेला तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचाल, त्याची डॉक्युमेंटरी पाहचाल, त्याच्यात जे काही झालंय ही माहिती घ्या आणि त्यानंतर पुढच्या कारवाईला त्याला सहकार्य करा. पण आधीच सगळे अंदाज बांधून जर आता आपण काम करायला गेलो तर मला वाटतं वैयक्तिक आता सातारा जिल्हा धरून चाला, तिथलेच लोक आपण तीच समिती देतो म्हणजे वैयक्तिक एकमेकाच्या ओळखी आहेत. ह्याच्यामध्ये एकमेकाचा आकस जर पुढे आला तर त्या आकसातून काम करता येणार. त्याच्यामुळं आकस बाजूला ठेवा, कोणाची वैमनस्य जात भेदभाव कुठला करू नका. कारण येणारं संकट हे जात बघून येत नाही किंवा येणारं संकट हे तुमची हेवेदावे बघून 100% येत नाही. यांचा उद्देशच तो आहे की आपल्याला लुटणे, म्हणजे कारवाईच्या धाकाने म्हणा, आपल्यातल्याच काही बाजारगुणग्यांना धरून ह्या सगळ्या कारवाई चालू आहे. तर ह्याला आपल्याला हे करत असताना, सामोरे जात असताना आपल्याला पण डॉक्युमेंटरी तेवढी माहिती घ्यावी लागेल. त्या पद्धतीने आपल्या पदाधिकाऱ्यांनी बी काम करावं. आता आपल्या ह्याच्या प्रकरणात तुम्ही पाहिलं त्यात मला 23 ग्रॅमची रिकव्हरी होती एकाची 125. 23 ग्रॅमची एफआयआरमध्ये तुम्हाला किती मागण्यात आली रिकव्हरी? तुमची 200 ग्रॅम. बाकीची किती होती दीक्षित साहेब? 700 तुम्हाला. आणि साधारणतः लमसम आपण 3.5 किलोची बेरीज लावली. आता 3.5 किलो रिकव्हरी घाडगे साहेब 23 ग्रॅम मध्ये कशी घ्यायची? हा विषय कशामुळे बाहेर आला? आपण बनले बरोबर. आज आपल्या समितीने तिथं ताकदीने लढले, सर्वांनी तुम्ही तिथं ताकदीने आपण उभं राहिलो म्हणून आपल्याला ह्याची सत्यता कळलं. आता ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे जाण्याच्या आधी 3 दिवस कुणाला ह्याचं प्रकरण माहीत होतं? कुणालाही माहिती. फक्त आपली लोक गेले, मला वाटतं गाडगे साहेब गेले, बाकीचेही आपले 5-6 बांधव होते, ते फक्त रोज जायचे आणि यायचे आणि ह्यांना फक्त किती रिकव्हरी द्यायची एवढाच विषय माहिती होता. पण ह्याच्यामध्ये कारवाई काय हे कुणालाच माहिती होतं. ज्यावेळेला समितीने त्याच्यामध्ये कागद काढायला सुरुवात केली त्यावेळेस त्याची आपल्याला माहिती समजली. त्याच्यातली एफआयआर येतो 23 ग्रॅमची. ठीक आहे. आता 23 ग्रॅमचा एफआयआर झाला, वसुली 3.5 किलोची, म्हणजे हे सगळं कुठंही न जोडणारे गणित आहे. आता ह्याच्यामध्ये रिअल गणित किती होतं? 23 ग्रॅमचं. आता 23 ग्रॅमच्याच एफआयआरमध्ये घाडगे साहेबांना अटक झाली. त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना त्रास देण्यात आला. महिनाभर त्यांनी खूप त्रास सहन केला. त्यांनी आतमध्ये केला, बाहेर ताईंनी केला. पण हे सगळं कुणाच्या भरोश्यावर त्यांनी तो त्रास सहन केला? कायद्याच्या आणि समितीच्या. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांनी जो त्यांना सपोर्ट केला त्याच्या. पण हे होऊच नाही ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यावी. आपण धंद्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये ती काळजी घ्यायला तयार. आता बी आपण बघतो मग काटणीवाल्यांची जी बिलं आपण काढली, आपल्या सराफांची बिलं काढली. आता सराफांचा आता येणाऱ्या काळात आपण जिल्हाध्यक्ष म्हणून ती जबाबदारी घ्या की ज्यांना आपण बिलं सांगितले छापायला त्यांनी छापलेत का? छापलेले नसतील तर त्यांना छापायला सांगा. त्यांना अर्जानंतर आपण एखादं लेटर तयार करूया, ते लेटर सगळीकडे फिरवा, त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या घ्या आणि जर समजा हे करून बी होत नाही तर आपण त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू. की जर तुम्ही बिलच बनवत नाही किंवा बिल छापतच नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई अध्यक्ष सगळ्या गोष्टी होत्या आपण ते करूया. आटणीवाले असतील, बुलेटवाले असतील, त्यांच्यासह बिलं बनवून तुम्ही मगाशी विचारलं ते पण म्हणजे सगळे छापले करू. तर हे जे छापून घेऊ त्याचा वापर बी झाला पाहिजे. म्हणजे आपला व्यवसाय करताना जर आपण कायदेशीर मार्गाने करतोय तर येणाऱ्या अशा कारवाईला आपल्याला तोंड द्यायला किंवा त्याला तपासाला सहकार्य करायला आपल्याला सोपं जाईल. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, तुमचा सीसीटीव्ही आहे का चालू? केला का चालू तुम्ही? आता तो चालू करून द्या आणि ज्या वेळेला तुम्ही सीसीटीव्ही चालू करता त्यावेळेला ते सीसीटीव्ही ह्या 1-2 दिवसातच करा. ज्यावेळेला नाही 2 दिवसात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचं रेकॉर्डिंग हे एका पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह ठेवा, त्याच्यावरती तारीख टाका. इथून पुढची तारीख हे म्हणजे तुमच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. त्याचा फायदा तुम्हाला 2 ठिकाणी कारवाईला नोंदवत होतो. तुमच्या दुकानातली जर एखादी वस्तू गेलेली असेल तर तुम्ही कशावर शोधणार? ते सीसीटीव्हीचा उपयोग होईल का नाही होणार? मग अनेक फायदे ते. मग आपल्याला कारवाईला बी उपयोग येते, ते होते, तुमचं रेकॉर्ड बी झालं. तर आपण जर पारदर्शक राहिलो तर आपल्याला ह्या लढाईमध्ये सामोरे जायला अजून सोपं आहे. आपण काय करतोय, समिती आहे, लढतोय, आमच्या ह्याने होणार नाही. शेवटी कायदा आहे, कायद्याच्या पद्धतीने तो काम करावा. आपल्याला कायद्याला विरोध नाही करायचा किंवा तो संरक्षणासाठी आपण शांत नाही राहायचं. तर आपली बी काही जबाबदारी आहे. आपण बिलं वेळेस बनवणं, येणाऱ्या ग्राहकाची रजिस्टरला नोंद ठेवा. ज्याची तुम्ही मोड घेताय त्या मोडीचं रजिस्टर तयार करा.
त्याच्यावरती पण त्या ग्राहकाची सही घ्या, सगळं रेकॉर्ड ठेवा ना. आज 1 लाख रुपये दर झाला, 10 ग्रॅमची किंमत आज आपण 1 लाख रुपये मोजतो. म्हणजे आज तुम्ही 10 ग्रॅम जर द्यायचं झालं तर 1 लाख रुपयाचं नुकसान आहे तुमचं. हे नुकसान तुम्ही कशातनं काढणार आहे? आपल्या व्यवसाय म्हणलं ते मिळवायसाठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळवायसाठी किती दिवस व्यवसाय करावा लागतोय? किती दिवस करावा लागतो? महिना तुम्हाला त्यात घालावा लागतो. मग 1 महिन्याची तुमची ती मिळकत झाला, शिवाय 1 महिन्याची तुमचं जी मेहनत आहे ते तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत आपण दुकानात बसतोय, ही सगळा वेळ देतोय आपण, हा सगळा मातीत जातोय. आणि वर्णाशिवाय आपण गुन्हेगाराच्या नजरेने आपल्याकडे पाहिले जातो. मग ह्या आपण जो व्यवसाय करतो हा एवढा विश्वासाच आहे. तर त्याला जर आपण तेवढा ताकदीने आणि तेवढ्या कायदेशीर प्रमाणे केला तर ह्या अडचणी येणारच आहेत. ह्या अडचणी थांबणार नाहीत. चोरी होते म्हणजे गुन्हा दाखल होणार, आणि गुन्हा दाखल होणारा म्हणजे इन्क्वायरी 100% होणार. परंतु इन्क्वायरी होत असताना आपण जर त्याच्यामध्ये दोषी नाही तर हे तुम्हाला कसं सांगता येईल? तुम्ही आपण सगळे सांगतो, मला वाटतं सगळेच सांगतो आपण की माझा काही संबंध नाही, परंतु कायदेशीर मार्गातून आपण दोषी निघतो ना शिंदे साहेब. आता ह्याला आपण कसं जाणार सामोरं? आपल्याकडे डॉक्युमेंट द्यावं लागेल. हे ज्या वेळेला आपल्याकडे कागदपत्र असतील, आपण ज्या वेळेला व्यवहार करतानाच जर तो 1 नंबरनी करतोय तर त्या अशा होणाऱ्या अनाठायी कारवाईला सामोरे जाताना आपण त्याची मदत होईल. आता गाडगे साहेबांनी मी बघितलं की कागदाला किती बघतोय. शिंदे साहेबांच्या मी तो विषय लक्षात आलाय. वाटतं आपल्या अध्यक्षाने सुद्धा खूप भोगले, त्यांना सुद्धा याचा खूप भयानक त्रास झालेला. आता ठीक आहे, त्यावेळेला अध्यक्ष नव्हती समिती, पण आता आम्ही तुमच्या सेवेला आहोत, तुम्हाला पुढे अडचण यायला शक्यच नाही, आणि तरी आम्ही आहे. सगळ्यात महत्वाचं जो मान सन्मान तुम्ही आज समितीचा केला, समितीचा म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचा केला, कारण समितीचाच तुम्ही घटक आहे, वेगळं कोणी नाही. जी तोप मला वाटतं आज आम्हाला मिळाली महाराजांच्या रूपाने, ही तोप आपण ह्या बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या सर्वांवर लागल्याशिवाय आज आम्हाला ते प्रेरित केले की आजपासून उलट आता तोफा डागायला आपण चालू करतो, पण बेकायदेशीर लोकांवर, कायदेशीर काम करणाऱ्या लोकांवरती नाही. मला वाटतं ह्या सन्मानाचा ते आम्ही अगदी मनापासून सगळेजण स्वीकार करतो. आणि अध्यक्षांना वेळोवेळी आम्ही दोघं कॉन्टॅक्टमध्ये होतो, खूप त्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली. आमच्या जिल्हाध्यक्षांनी तर काय रात्रंदिवस वाहूनच दिलं होतं, आणि ताईंचा कॉन्फिडन्स सांभाळण्यात सगळ्यात जास्त मदत त्यांचीच आहे. तुम्हाला माहीत नाही आहे, बाहेर ताईला सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये होते. एकही व्यक्ती असा त्यांचा कंटाळा कधी कोणी केला नाही. अगदी त्यांनी रडत फोन केला, शेवटचा हसत फोन आला. इथपर्यंतची लढाई आमची झाली महिन्याभराची. जे पहिल्या दिवसापासून त्या नाराज होऊनच बोलत आहेत, ठीक आहे, त्यांनाही ते नवीन आहे, त्यांनाही त्याची माहिती नाही. आता जे तुम्हाला वेळ लागला त्याला पोलीस किंवा कोणी कारणीभूत नाही, त्याला कारणीभूत होतं ते आपल्या विट्याचं प्रकरण. विट्यामध्ये जी घटना झाली सगळ्यांनी बघितली, त्याच्यामध्ये सगळ्यांचंच म्हणजे लोड वाढत गेलं, हे संप होतं. त्याच्यामध्ये तुमच्या ऑर्डरला उशीर लागला, ते उशीर लागला तरी मी आमच्या काही पॅनिक केली. आता काय करू, ते आज सोडतो म्हणले होते, आम्ही जाऊन सोडतो. हे कायदेशीर प्रक्रिया. या लढाईमध्ये थोडा उशीर होतोय, लागतो वेळ, पण आपला माणूस आपला सिद्ध होत चालला. म्हणजे आपण जे समितीचा आपला जो उद्देश आहे की बाबा आपल्या लोकांना कायदेशीर मार्गात आणायचं आहे, त्याची सुरुवात सातारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम घाटगे कुटुंबाने केली. त्यामुळे आपण त्यांचं अजून एकदा पुन्हा एकदा लढाई, सातारा जिल्ह्याची पहिली लढाई ही गाडगे साहेबांच्या रूपाने आपण जिंकलोच म्हणायचे, कारण ते आज मी ते निर्दोषच आहे. आणि ह्याच्याही पुढं जाऊन जे काही आपल्यावरती आरोप चुकीचे झालेले आहेत, चुकीचे म्हणण्यापेक्षा ते बरोबरच आहेत, कारण आतापर्यंत पोलिसांवरती दबाव आलाय अशी बातमी तुम्ही कुणी ऐकली का तरी? ती सातारा जिल्ह्यामध्ये घडली ना. म्हणजे आतापर्यंत पोलिसांवरती दबाव आला हे पोलिसांनीच मान्य केलंय. हेडलाईन झाल्या समितीच्या, नाही झाल्या ते कशामुळे झाल्या? आपल्या लोकांच्या लढाईमुळे झाल्या. मग हीच लढाई आपल्याला महाराष्ट्रभर करायची. उद्या गृहमंत्र्यांनी म्हणलं पाहिजे की आमच्यावर दबाव आलाय, इथपर्यंत आपण काम उभा करू. नुसतं पोलिसांनीच नाही, गृहमंत्र्यांनी सुद्धा हा शब्द वापरला पाहिजे की माझ्या डिपार्टमेंटवरती आणि माझ्यावर दबाव येतोय स्वतः आपल्या सराफांचा. एवढ्या ताकदीने आपल्याला पुढे जायचं, तेवढ्याच ताकदीने आपल्याला आपली लोक एकत्रित आणायचे. आता ह्याच्यामध्ये काम करताना कुणी संघटना ही जी काय आहेत असोसिएशन, हे सर्वांच्या आपण बरोबर आहे, कुणी आपल्यासाठी वेगळा नाही. काम ज्याला अडचण येईल, गाडगे साहेब, त्या अडचण आलेला प्रत्येक व्यक्तीसाठी आपण काम करतो. आपल्याला बंधन नाही. आता बऱ्याचशा मी संघटनेचं बघतो, बऱ्याच जणांचा विषय ते आमचे सदस्य आहेत का, ते आपले सभासद आहेत का, मग त्याला मदत करायची का नाही हे त्याच्यावर ठरलं जातं. पण समिती हा एकमेव महाराष्ट्रात अशा पद्धतीने काम करते की तुम्हाला कोणाचाही फोन येऊ द्या,
आपण त्याच्या मदतीला आपली सगळे पदाधिकारी त्यासाठी पळतात. म्हणजे हे जे आपण जे तयार केले ते आपल्याला वाढवायचं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातून आपले जे आटकेवाले जे बांधव आहेत सगळे बाहेर काम करतात ते, आता आपण विचार हा करतोय की त्या लोकांना सुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये आहेत त्यांच्यावरती अन्याय होते. म्हणतो तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक असेल, केरळ आहे, झारखंडचा विषय झाला, तेलंगणाचा झाला, या सर्व लोकांना तिथं आपल्या आटकेवाल्यांवरतीच अत्याचार अन्याय झाला. तर तिथं सुद्धा त्यांना 1 मिली पण रिकव्हरी न देता कायदेशीर मार्गाने उभं करून आपले आटकेवाले बांधव वाचवण्यात आपल्या समितीला येत आहे. आणि ते आपले वकील साहेब तेलंगणालाही जाऊन आले, तुमच्या हैदराबादला जाऊन आले, 2-3 कोर्टामध्ये ते तिथं जाऊन आपण त्यांच्यावर आरोप करतो. म्हणजे एवढी ताकदीने आपण काम करतो. ही सगळी ताकद ही तुमच्यामुळे निर्माण व्हायला लागली. भले आम्ही दोघांनी समिती चालू केली तो भाग नंतरचा झाला, परंतु ती समितीला आज जे स्वरूप तयार व्हायला लागले ते केवळ तुमच्यामुळे होते. त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या साथीची पुढेही गरज आहे. आणि आपण एवढ्या ताकदीने सगळेजण लढतोय त्यातनं मला वाटतं की आपण येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर होणारी 1 मिली ही रिकव्हरी होणार नाही, त्यासाठी आपलं काम सक्सेस होताना दिसायला लागलं. न्यायालयीन प्रक्रियेतली बरेच दिवस झाली, अनेक जणांना ह्याच्यामधून आपण निर्दोष बाहेर आलेले सगळ्याच झालं. पण सातारा जिल्ह्यासाठी हा विषय नवीन होता. साताऱ्यातल्या आपल्या पहिल्यांदा आपण बघितलं की मला वाटतं तुमच्या तपास अधिकाऱ्यालाच SOP पाहिजे. तपास अधिकारी आम्हाला आपल्या त्या दिवशी काय म्हणले, एका हातात रिकव्हरी द्या आणि एका हातात FIR घ्या. बरोबर, एका हातात रिकव्हरी आणि एका हातात FIR पहिल्यांदा रिकव्हरी द्या आणि परत FIR. रिकव्हरी ऐका, रिकव्हरी द्या आणि मग FIR घ्या. हे कुठंतरी बेकायदेशीर चालले. आणि ह्याचं सगळ्यात जास्त सातारामध्ये प्रमाण काय, त्याचं कारण तुमच्या लक्षात राहू द्या की सातारामध्ये जो काही व्यवसाय करणारा, साताराच नाही, सातारा, सांगली ही ह्या परिसरामध्ये आपला जो मराठी वर्ग आहे हा 8वी गणायसाठी बरेच वर्ष बाहेर राहिलेले. हे तिकडून येतात. त्यांचं शिक्षणाचा अभाव तर आहेच, पण तिकडून आल्यानंतर ह्यांचे व्यवसाय हे टाकतात. ह्या व्यवसायामध्ये टेक्निकली ज्या बाबी जे आपण जे लिगली करायला पाहिजे ते आपण करत नाही. मग हे सोर्सेस आपले कुठेतरी एक्सपोज होतात का, त्या भीतीने आणि ह्यांच्या अज्ञानपणाने, म्हणजे कायद्यासंदर्भात त्या अज्ञानपणामुळं जास्त प्रमाण सातारा आणि ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये रिकव्हरीचं जास्त प्रमाण आहे. आणि मला वाटतं बहुतांश बघतो मी 100 ग्रॅमच्या आतल्या रिकव्हऱ्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी ऐकतो. पण मला वाटतं सातारात आल्यापासून मला किलोच्या आकडे ऐकायला म्हणजे आपल्या लोकांना किलो म्हणजे काय वाटत नाही का, असं मला काय कळू शंकायची का समोरच्याला एवढी भूक वाढली की सातारा किंवा हा परिसर म्हणलं का इथं किलोनी मागा, इथं ग्रॅमनी मागायची काही गरज नाही, ग्रॅमनी ती देत नाही. किलोनी मागितलं तर त्यांना बी दिल्यासारखं वाटतं. असं मी मला वाटतं शंका यायला लागली. कारण हे अज्ञानपण आहे. आता आपण विट्याच्या मेळाव्यामध्ये जे बघितलं तिथे मला बरेचसे अध्यक्ष भेटले, आपल्या बुलेटवाले होते, त्यांचंही म्हणण्यातून ते झालं की आमच्याकडे सगळं आहे, प्रॉपर्टी आहे, आम्ही व्यवसाय वाढवला आहे, सगळं आहे, पण आमच्याकडे जर एखादा माणूस कायदेशीर मार्गाने काय मागायला आला तर आमच्याकडे एकही कारण हे काय झालं 100% अज्ञान. आपण जो व्यवसाय करतो आज 2014च्या आधीचा व्यवसाय वेगळा होता, पण 2014च्या नंतर ज्या व्यावसायिकांचे 50-50 वर्ष झाले ते रेकॉर्डवर नव्हते. 2014 नंतर ती लोक रेकॉर्डवर आले. आज आपल्याला तुम्ही लोन करायला गेलं तर आपण HR मध्ये होतो, आपल्याला 1 रुपया लोन मिळत नव्हतं. आता तुम्ही कुठं रेकॉर्डवर आलाय. म्हणजे 2014 पासून GST आला, हॉल मार्किंग चालू झालं, त्यातनं आपण रेकॉर्डवर येणार. त्यात वाईट काहीच नाही. जो आपण व्यवसाय करतोय हा जर आपण रेकॉर्डवरती आपल्याला गव्हर्नमेंट आणते तर आपण ते रेकॉर्ड ठेवायला अडचण काय, आपण ते रेकॉर्ड ठेवायलाच बोलत नाही. आता मी बऱ्याच लोकांचं मला वाटतं आता GST नंबर बी नसतात, तुम्ही त्याचं अपडेट ठेवायचा प्रयत्नही कोणी करत नाही. आता मी ते येणाऱ्या काळात उलट आपल्या लोकांना सांगू तेव्हा तुम्ही कायदेशीर मार्गात या, आपण कायदेशीर मार्गातून व्यवसाय करू. हा ते तर सगळी गरज आहे. जोपर्यंत माझ्या वेळ येत नाही तोपर्यंत मला काही घेणं देणं नाही. भूमिका सर्वांचीच आहे, पण प्रत्येक वेळेला तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्ही पुढे यावं असा काही नियम नाही आहे ना. उलट शेजाऱ्याला जरी वेळ आली तर ते आपल्यावर वेळ आहे ही समजून आपल्याला त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. तर हे कुठंतरी ह्याला आपण फाईट दिला तर सोपं जाईल. आता कायद्याच्या ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तुम्हाला, मला वाटतं SOPचा विषय तर आपल्या सगळ्यांना आधीपासूनच माहिती आहे. आता SOP कायदा ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. पण व्यवसाय करत असताना आपल्या काही जबाबदाऱ्या ज्या आहेत ते आपण लिखापडीत तर बघतोय, पण संघटन म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत
त्या जबाबदारीमध्ये आपण कुठेही उतरताना दिसत नाही. आपण म्हणजे मी साताऱ्याबद्दल बोलत नाही, आपल्या महाराष्ट्रातलीच ती बोंब आहे. मग आपण ह्याच्यात आपण नेमकं काय करायला पाहिजे? ज्या वेळेला आता समजा अध्यक्षांनी जर आवाज दिला की बाबा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये असा काही विषय झाला, तर तिथं संख्येने उपस्थित राहणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. आपण ती पार पाडावी. आता आपण बराचसा आपल्या दारोड्यास आलाय सातारमध्ये, मला वाटतं बरेचसे नाही का काही घटना झाली तर आपली लोक एकत्र येतात, बघतो मी पळापळीशी वगैरे करतात. ही चांगली गोष्ट आहे. अजून त्याला कसं वाढवता येईल. आणि ही जी संकट आहेत ना, ही कायदेशीर मार्गातली संकट ही फक्त आपल्यामुळं आले. आपल्यामुळे म्हणजे कशी की आपल्याला कुठल्याही रिकव्हरीची ज्यावेळेस आपल्याकडे कारवाई येते त्यावेळेस आपण कागदोपत्री तुम्हाला काही विचारलेलं नाही. विचारले का अपेक्षा आतापर्यंत समिती येण्याच्या आधी त्या विषयी कागदोपत्री विचारायचं नाही. समोरून तुम्हाला 100, 200, 500 ग्रॅमचा आकडा आला तर आपण कोणतरी मध्यस्थी घ्यायचं. एखादा कुणीतरी त्याच्यामध्ये आपल्यातला बाजार मुलगा येईल किंवा कोणीतरी येईल, तुम्हाला ह्याच्यामध्ये सेटलमेंट करून देतो, माझी ओळख साहेबांची चांगली आहे. या सगळ्या ज्या गोष्टी घडत गेल्या. आता त्यावेळेस ज्याच्यावरती अडचण असते, आता आपल्या ह्यात तो प्रकार झाला, परंतु तो कितपत झाला एका मर्यादेपर्यंत झाला. त्यांना ते कळलं नाही किंवा त्या अज्ञानपणात ते वाहून गेले. पण जे लढले त्या स्वाभिमानाने उभा आहे. आपण जे लढले नाही, जे झुकले ते कुठे कुठे जाते हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला उभं काय करायचंय की आपला माणूस, आपला सराफ, आपला सुवर्णकार, आपला संलग्न व्यावसायिक हा स्वाभिमानाने उभा करायचा. आपल्याला त्याला झुकवायचं नाही. आणि समितीचा तो उद्देशच नाही. त्यांनी कायदेशीर फाईट द्यावी, त्याला त्या कायदेशीर फाईटसाठी जी काही रसद लागते ती रसद समिती त्याला देणार आहे आणि त्याला उभा करणार आहे. ही जबाबदारी आपण स्वीकारलेलीच आहे. या जबाबदारीतून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी पण तो विचार, म्हणजे पदाधिकाऱ्यांनी पण तो विचार केला पाहिजे. आपण जे काम करतोय हे वैयक्तिक काम नाही की बाबा मी आता ज्या आपण आज पद दिली किंवा आपण पहिले पदाधिकारी, हे पदाधिकाऱ्यांचे जे वैयक्तिक काम आहे तर त्याची ती जबाबदारी ज्या बी बांधवावरती संकट येणार आहे त्या बांधवासाठी रात्रंदिवस आपण त्यासाठी 24 तास उपस्थित असणं आणि त्याला सहकार्य करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. तुम्हाला कायदा किती माहिती हा नंतरचा प्रश्न. पहिलं काम आहे ज्या वेळेला तुम्हाला आपल्याला कोणाचा फोन येईल, कुणाचा येऊ द्या, तो कुणाचा आला हे महत्वाचं नाही. फोन आलाय ना तर त्याच्यापर्यंत पोहोचणं. आणि ज्या वेळेला त्याच्या कायदेशीर प्रक्रिया करायची त्यावेळेस तुम्हाला अर्ज वगैरे आम्ही सांगितलं, त्यातून अर्ज घ्या आणि त्याच्या लढाईमध्ये सामील व्हा. अगदी वाहून द्या. कुठेही काही होते त्याला आम्ही जबाबदार आहे. तुम्हाला कुठेही कुठली अडचण येणार नाही. तुम्हाला 1.5 किलो रिकवरी मागितलेली तुम्ही घेऊन द्या. त्यांना 1.5 किलो मागितले 3 दिवस